नमस्कार. संत वसंत या कार्यक्रमातील या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दूरदर्शनचा एक छान कार्यक्रम आहे. अनेक संतांची चरित्र म्हणा, त्यांचे विचार म्हणा आणि त्यांच्या रचना आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर होत आहेत. आणि आज खरंच आवश्यकता आहे, मनशांतीची आवश्यकता आहे. आणि मनशांतीची आवश्यकता विश्वशांतीकडे घेऊन जाईल. त्यामुळे व्यक्ती शांत झाल्याशिवाय कुटुंब शांत होणार नाही, कुटुंब शांत झाल्याशिवाय समाज शांत होणार नाही, समाज शांत झाल्याशिवाय राष्ट्र शांत होणार नाही आणि राष्ट्र शांत झाल्याशिवाय विश्व शांत होणार नाही. आणि हा 5 पायऱ्यांचा प्रवास संतांच्या चरित्रांमधल्या अक्षरांमध्ये दडलेला आहे. कारण ती अक्षरच आहेत. क्षर म्हणजे नाश पावणार, अक्षर म्हणजे नाश न पावणार. आणि त्यामुळे आम्ही या संतांच्या चरित्रांचा आढावा त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहोत. संत तुकाराम, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. दूर अंतरावरनं सुद्धा दिसणारा हा वारकरी संप्रदायातला अलौकिक आध्यात्मिक मंदिराचा कळस 1608 साली जन्माला आला. संत तुकाराम हे संतत्व आलं कधी? ते मुळातच होतं, ते हळूहळू दृगोच्चर होत गेलं. विठ्ठलाशी तादात्म्य होण्याचा हा जो प्रकार आहे संत तुकारामांच्या बाबतीमधला, हा सर्वसामान्य माणसांना, बहुजन समाजाला, सगळ्यांनाच अलौकिक आनंद देणार आहे. वेदांचा अर्थ फक्त आम्हालाच ठाऊक आहे. परमेश्वर माझ्या मुखातून बोलतो असा अलौकिक आत्मविश्वास घेऊनच संत तुकारामांची प्रत्येक हालचाल आपल्याला आढळून येते. ज्ञानदेवे रचिला पाया, आणि त्या पायावरती हा अलौकिक कळस जो लांबनं दिसतो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचं समाधान देतो. कळस बघून संत तुकाराम, कवी संत तुकाराम, समाजसेवक संत तुकाराम, पती संत तुकाराम, किती विविध रूप एकाच प्रतिभेची. व्यक्ती म्हणून नम्रतेचे पाईक. नम्रतेचे पाईक का? कायमी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची.
ट्रस्टी होणं, ट्रस्टी विश्वस्त असणं आपल्या कुवतीचं. शेवटी ट्रस्ट असला ना की रस्ट येत नाही. मालकी हक्क घेतला की घटाला सुरुवात, हळूहळू घट. इंग्रजीत त्याला डिप्रिसिएशन म्हणतात. ट्रस्ट काय? परमेश्वरच. बोलणारा कोण? मी नाही. माझ्या मुखातून बोलतोय तो, पण तो मी नव्हे. म्हणून काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद त्याची वदे. संत तुकारामांची ही भूमिका सर्वसामान्य माणसांसाठी अलौकिक आहे. काय शिकायला मिळतं? तुकारामांच्या प्रत्येक अक्षरातून, हालचालीतून, गोष्टीतून आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये इतकं शहाणपण मिळत राहतं. आपली झोळी तेवढी मोठी पाहिजे. अथांग समुद्रासारखं ज्ञान सारखं वाहतच राहत. गाथा कुठे लावायचा? माथ्याला लावायचा. आणि विचार करा की अशा अलौकिक प्रतिभेला अक्षर इंद्रायणीच्या पात्रामधनं परमेश्वराला सुद्धा पर्याय राहिला नाही. प्राण मी त्यजीन अशी धमकी परमेश्वराला दिली. तू जर हे केलं नाहीस, आता माझ्या बुडवलेल्या गाथा जर परत वरती आल्या नाहीत तर प्राण मी त्यजीन पांडुरंगा अशी धमकी परमेश्वराला द्यायची ताकद. परमेश्वराला जो धमकी देतो तो काय पद्धतीनं राजाशी संवाद साधतो. राजानं पाठवलेल्या नजराण्याविषयी स्वतःच्या मनामध्ये जी भावना आहे, सोने नाणे काय करायचे? सोने नाणे आम्हा मृत्तिके समान असं म्हणणारे संत तुकाराम. लहानपणापासून हा मुद्दा तयार झाला असणं, हा असा अचानक येत नाही. परिस्थितीनं शहाणपण शिकवलेलं. परिस्थिती गुरु आहे. म्हणून लौकिक अर्थानं संत तुकारामांचे गुरु अशी संकल्पना मोठ्या प्रमाणावरती चर्चेत जरी आली नाही तरी त्याचं कारण असं की परिस्थितीनं त्यांना शहाणं केलं. दुष्काळामध्ये पत्नीचं जाणं, पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरी पत्नी ती विठ्ठलाविषयी मनामध्ये प्रचंड प्रमाणावर आकस असणारी आवली. ती आवली विठ्ठलाला काल तोंड्या म्हणायची. संताप, ज्या विठ्ठलाच्या चरणी आपला पती सारखा शरण गेलेला आहे, सतत त्याच आनंदामध्ये मग्न असतो, संसाराकडे लक्ष देत नाही, असं सातत्यानं आपल्या पतीचा पाणउतारा करणाऱ्या आवलीला संत ज्ञानेश्वरांच्या आठवणीमध्ये रममाण होऊन आपल्या पत्नीला काय दिलं संत तुकारामांनी? त्याचं नाव आहे पूर्णबोध. अमृतानुभवच. पत्नीला सांगितलेला, पत्नीला केलेला बोध. व्यक्ती म्हणून मगाशी मी म्हटलं तसं, मी जसा दिसतो तसा नाही असं सांगितलेलं. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा. किती सहज त्यानं. राजानं नजराणा पाठवला, परत नजराणा. सोने नाणं नको मला, आम्हा नाही चाड तुझी छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे. व्यक्तीकडून विश्वाकडे प्रवास करत असताना संत तुकाराम हा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षालाच का, या संपूर्ण पृथ्वीतलावरती असलेल्या प्रत्येक मानवाला प्रसन्न करणारा असा संत होणे नाही, इतकं अलौकिक ज्ञान विठ्ठलाबरोबर कुठेही त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये. आपण तुकारामांच्या या 3 भागांचा विचार करणार आहोत आज. संत वसंतमधला संत तुकाराम असा अलौकिक आणि दैवी विषय घेऊन तुमच्याशी संवाद साधतांचा हा पहिला भाग. वा, साध्या साध्या गोष्टींमधनं इतक्या सहजतेनं संपूर्ण समाजाला ज्ञान द्यायचं. व्यक्ती म्हणून जगत असताना, व्यक्ती म्हणून संत तुकाराम एवढाच विचार केला तर जी शक्ती आम्हाला त्या शब्दांमधनं उपलब्ध होते, शब्दांची शस्त्र करायची, शब्दांचीच रत्न करायची. वेदांचा अर्थ फक्त आम्हालाच ठाऊक आहे. धर्मरक्षा वयासाठी करणे आम्हा आटाआटी. कोणता धर्म? ईश्वर भक्तीमध्ये. ईश्वर भक्तीमध्ये रममाण होणारा आणि शब्दांच्या माध्यमातून श्रवण करणाऱ्या माणसाला सुद्धा त्यात रममाण करणारा असा हा धर्म.
श्रोतेहो, खरंच काही वेळेला मनामध्ये वाईट वाटत राहतं की अरे आम्ही ह्या संतांच्या ह्या अलौकिक शब्दांचा विनियोग का नाही करत दैनंदिन जीवनामध्ये आनंदाने जगण्यासाठी. आज जी संपूर्ण समाजामध्ये आपल्याला अशांती दिसते ती अशांती आम्हाला टाळता येईल हो. आणि टाळता का येईल ती ही भूमिका वदवी गोविंद त्याची वदे. आणि ही स्वतःच्या संपूर्ण भक्ती मार्गामध्ये लोकांना तोच मगास गेल्या भागांमध्ये सांगितलेला मुद्दा, संतांचा कोणताही संत घ्या, काय करतो तो संत? वाटत जातो. आपल्याला जे वाटत आहे ते दुसऱ्याला वाटत जाणं, आपल्याला जो आनंद मिळालेला आहे तो दुसऱ्याला वाटत जाणं. व्यक्तिगत आयुष्यामध्ये संत तुकाराम ऊस मिळाले त्यांना भरपूर, तर काही वाटत आले. कदाचित अलीकडच्या काळामध्ये आपण ऊसाच्या गाड्याचा ते खेचतात ना दांडकी, ती पद्धत पहिला गाडा घेऊन कोण गेला असं जनतेला ऊस लुटण्यासाठी न चिडता परवानगी देणारा. आणि ती पहिली मोठी गाडी जी गेली ती संत तुकाराम. आणि मग ऊस खेचत गेली मुलं आणि घरी आले ते एकच दांडकं उरलं. संतापली आवली भयंकर की एवढे ऊस मिळाले पण एकच घरी घेऊन आले, संसाराचं काय. इतकी चिडली की त्या ऊसाच्या दांडक्यानेच संत तुकारामांना मारलं. तर ते दांडक्याचे झाले 2 तुकडे. तुकारामाला म्हणाले मला माहिती होतं तू एकटी नाही खाणार. बघा, माणूस म्हणून स्थितप्रज्ञतेचा आविष्कार काय आहे, तर माझं हे शरीर हे साधन आहे आणि माझं जर शरीर साधन असेल तर दोघांना खाण्यासाठी तो ऊस कुठेतरी आपटावा लागणारच आहे, तर तू माझ्यावर आपटला एवढाच मुद्दा. एकीकडे आमच्या संत परंपरेमध्ये संत एकनाथांची पत्नी गिरजाबाई ही समविचारी निघाली, त्यामुळे समानशिले सख्य होत नवविधा भक्तीमधल्या आत्मनिवेदनापर्यंत ते जोडपं कधी पोचलं कळलं नाही. आणि इथे मात्र भक्तीचा नवीन प्रकार आम्हाला अनुभवास मिळाला आणि तो प्रकार आहे विरोध भक्ती. चतुर्विधा भक्ती आहे, नवविधा भक्ती आहे, ही विरोध भक्ती. आणि विरोध भक्ती म्हणजे नेमकं काय, तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अद्वैताकडे जायची इच्छा आहे तर तसं न करता मला द्वैतातच राहू दे, मला पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे, मला पुन्हा भक्ती करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, परत जन्माला घाल. इतक्या सहजतेनं आपण नाही जगत. आणि हे शिकावं, हे सगळ्यांना कळावं आणि आपण हे शिकून घ्यावं. म्हणून तर हा कार्यक्रम आपल्याशी संवाद साधत आहे, विविध माध्यमातून, विविध निरूपणातून, विविध अभंगांमधून. त्याच्यामध्ये संत तुकाराम, विचार करा की ज्या 5 पायऱ्यांवरनं ह्या संताचा प्रवास झाला, मगाशी मी म्हटलं त्या व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व, किती सहजतेनं झाला प्रवास. शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करायचं आहे, पण मार्गदर्शन करायचं म्हणजे पायीक. पायीक कोणाचं, तर नायकाचं पायीक. आणि पायिकानं काय करावं, पायिकाचे अभंगच आहेत त्यांचे. किती छान. त्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या असलेल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या रचनेवरती स्पष्ट भाष्य न करता तळागाळामध्ये असलेल्या सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनामध्ये भक्तीच्या माध्यमातून शौर्य जागृत करण्याची क्रिया. आणि हे शौर्य आम्हाला या संत तुकारामांच्या शब्दांमधून आढळतं. परमेश्वराबरोबर सातत्यानं परमेश्वराच्या दिशेनं प्रवास नाही, परमेश्वराचा प्रवास स्वतः बरोबरच चालू आहे अशी भूमिका. कळस का, त्याचं कारण हे आहे, संत तुकारामांना घेऊन जाण्यासाठी आकाशातून विमान यावं लागलं. म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हणत असताना संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये पृथ्वी नावाच्या महाभूताबरोबरचं होणारं मिलन आणि ज्ञानेश्वरांनी विरहिणी लिहाव्यात आकाशाशी उद्देशून. निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळेपण समसाकाराले, निळीये रजनीवाये मोतिया सारणी, सगळं आकाशाशी निगडीत. का, तो परमेश्वर खरा, कारण बाकीची उरलेली 4 भूतं त्याच्यात सामावलेली आहेत. म्हणून तुकारामांच्या बाबतीमध्ये, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये मात्र आकाशातून विमान. का, वरून खाली चला,
काय आहे आकाश तत्वाबरोबरचं एकरूपत्व काय आहे, ते का साध्य झालं? श्रोते हो, आपला हात धरून चालणारा माणूस आणि आपण एखाद्याचा हात धरून चालत आहोत, या दोन्ही प्रवासात मला फरक लक्षात घ्या. वडील जेव्हा मुलाचा हात धरतात त्यावेळेला आणि वडील म्हातारे झाल्यानंतर मुलगा वडिलांचा हात धरतो त्यावेळेला, या दोन्ही स्थितींमध्ये हात धरण्याची, एकत्र प्रवास करण्याचीच क्रिया आहे. पण हे नातं परमेश्वराबरोबरचं, जिथे जाईन तिथे सगळीकडेच परमेश्वर, देवत्व नाही असं कसं म्हणायचं? जेथे जातो तेथे तू माझा सांगाते, चालविसी हाती धरून या, तूच घेऊन चाललायस. साधन, शरीर काय आहे? साधन आहे. तू घेऊन चाललायस, मी येतोय अशी भूमिका नाही, तू घेऊन चाललायस, तूच माझ्या मुखातून बोलतोयस, हे सगळं तूच. आणि हे सगळं तूच असणं म्हणजे संत तुकाराम. शब्दामधला म्हणजे तुकाराम शब्दामधला जो पहिला तू आहे त्या तू मध्ये परमेश्वराबरोबरचं एकरूपत्व, मी पण शिल्लक राहिलं नाही म्हणून त्यांच्या नावाची सुरुवात तूनी झाली की काय? त्या परमेश्वराच्या दिशेने जाणारं नाव. सो तो अभंग आपण ऐकूया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. चालविशी भार सवे माझा, चालविशी भार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, बोलो जाता बरळ करीसी ते नीट. नेली लाज धीट केलो देवा, नेली लाज धीट केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. झाले तुझे सुख अंतर्बाही, झाले तुझे सुख अंतर्बाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता लागे ध्यान मिटले डोळे. एका ठाई बैसोनिया देह आनंदाने डोले. निराधाराला आधार विठ्ठल विठ्ठल ऐसे घर, घर मनात करता तेथे तेथे भेटे विश्वंभर. विठ्ठल 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 राजा
विठ्ठल 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 गरजा विठ्ठल 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 गावा विठ्ठल 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 गावा विठ्ठल 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 स्फूर्ती विठ्ठल 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 पूर्ती विठ्ठल 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 जीवन विठ्ठल 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 त्रिभुवन विठ्ठल 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 मन हे विठ्ठल 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 अवघे विठ्ठल 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 अवघे विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल